सज्जन श्रोते हो, निशिदिनी नेहमीप्रमाणे आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत. आजचं निरूपणाचं शीर्षक आहे अद्वैत चैतन्यात देव सदा पाही. संस्कृत सुभाषित आहे पूजनम ध्यानमेवांतर नान्यदस्तस्य पूजनम तस्मात् त्रिभुवनाधारम नित्यं ध्यानेन पूजयेत. पूजनम ध्यानमेवांतर नान्यदस्तस्य पूजनम तस्मात् त्रिभुवनाधारम नित्यं ध्यानेन पूजयेत. अंतःकरण ध्यान पूजनाविण अन्य त्याची पूजा नसे, म्हणून त्रिभुवनाधार परमात्म्याचे ध्यान योगे सार्थ पूजन करणे योग्य असे. त्रिभुवनाचा आधार जो परमात्मा किंवा चैतन्य देव, त्याचे अंतःकरणात ध्यान करणे तथा तत्संबंधी नित्य निरंतर मनन निधिध्यासन व काही बोलायचे झालेच तर त्याचेशीच आत्मनिवेदन स्वरूपी संवाद प्रस्थापित करणे, या वाचून अन्य कोणतीच परमात्म्याची सार्थ पूजा नसते. त्याची पूजा कोणत्याही प्रकारे औपचारिक नसून त्याचेशी भक्ताची सलगी किंवा भक्त मनाचे अतूट संबंधित असणे, या व अशा अनौपचारिक म्हणजे प्रेम आत्मीयता निगडित संबंधित भक्तिभावालाच परमात्म्याची सार्थ पूजा म्हणावे. यासाठी देव परमात्मा म्हणजे काय त्याचे नीट अवलोकन करता आले पाहिजे. त्यासाठी मेघवृष्टी ग्रंथातील अद्वैत चैतन्यात देव सदा पाही या काव्य रचनेचा नीट आस्वाद घेणे महत्वाचे आहे. मेघवृष्टीमध्ये पान 152-53 वरती ही रचना आलेली आहे आणि आत्मोपनिषद मध्ये हीच रचना पान 46 वरती आहे. 28/7/2004 इतक्या आधी स्फुरलेले हे ध्यानातील प्रकटन आहे किंवा हे ध्यानातील देवाबाबतचे दर्शन आहे. म्हणून अद्वैत चैतन्यात देव सदा पाही हे जे काव्य आहे त्याच्याद्वारे आपण देव म्हणजे काय आधी नीट समजावून घेऊ आणि मगच त्या देवाची पूजा कशी काय होते हे आपल्या लक्षात येईल. तर आता प्रथम गद्य निवेदन तुमच्या पुढे सादर करीत आहे. हे जे गद्य निवेदन आहे ते पद्याचा अर्थ नीट समजण्यासाठी नेहमीच उपयुक्त असते. म्हणून प्रथम गद्य निवेदन म्हणजे खरं सांगायचं तर श्रोता आणि श्रावक यांच्या संवादातील ही जी महत्वाची पायरी आहे निवेदनाची किंवा अर्थ स्पष्टीकरणाची, ती पायरी प्रथम पूर्ण करून मग काव्य रचनेकडे वळत आहे. तर गद्य अर्थ आधी नीट समजून घ्या. देव देव म्हणून सारे जण म्हणतात, गौरवतात, मात्र प्रत्यक्षात देव म्हणून कोणी आहे का हे म्हणा तू तुलाच विचार की देव असे काही दिसते का, आहे का. येथे प्रथम एक अर्थ लक्षात घेतला पाहिजे की देव म्हणजे प्रकाश, प्रकाश असलेला तो देव आणि प्रकाश असलेली ती देवी. म्हणून प्रकाशमान दैदिप्यमान अशा कोणत्याही अस्तित्वाला देव म्हणतात हे प्रथम आपण समजून घेतलं पाहिजे. पुढे ज्या जगात तू मी माझे तुझे असे द्वैत द्वंद्व भांडण वादविवाद हिंसा चढाओढ आहे, त्या जगात देव कोठे राहणार, कसा राहणार. देव हा तर सर्वातीत आहे. एकाच वेळेला तो सर्वांमध्ये आहे आणि सर्वांमध्ये असून सुद्धा तो सर्वातीत आहे. जो सर्वातीत असतो तो माझे तुझे द्वैत माझे तुझे भांडण यामध्ये संघर्षामध्ये हिंसेमध्ये भेदभावामध्ये येऊ शकत नाही. म्हणून म्हटले आहे ज्या जगात तू मी माझे तुझे असे द्वैत द्वंद्व भांडण वादविवाद हिंसा चढाओढ आहे, त्या जगात देव कोठे राहणार, कसा राहणार. यासाठी हे मना म्हणजे माणसाच्या मनाला उपदेश केलेला आहे. हे मना तू देव पाहण्या अगोदर स्वतःला बघ, स्वतःचे रूप जाणण्याचा ध्यास घे, तू ध्यान चिंतनात राहा, तू लक्षपूर्वक तुला स्वतःलाच बघ, सारे दूर सारून सदा सर्वदा तुझ्याकडेच लक्ष दे. देव पाहण्या अगोदर माणसाच्या मनाने स्वतःचं स्वरूप म्हणजे मनाचा जो पसार आहे, मनाचा जो संसार आहे, मनाचा जो आशय आहे तो नीट पाहायला पाहिजे. असे जर ध्यान चिंतनात रमणे म्हणजे मनाकडे ध्यान देणे, मनाच्या चिंतनात रमणे म्हणजे मनाचेच स्वरूप
समजून घेणे जर माणसाला शक्य झाले तर हे मना तुला तुझे ज्ञान होईल की तू न मन आहेस. म्हणजे असे की तुझे तुला तू पाहत असताना तूच नष्ट झाला आहेस. मन पाहताना मनच नष्ट आले आहे. ते न मन किंवा अमन झाले आहे. तर आता हे असे का होते किंवा कसे होते? शेवटी मन म्हणजे अनेक भावभावना, विचार, प्रतिमा, स्मृतिचित्रे व खर तर संस्कृतीचा एक समुच्चय आहे. एक गठ्ठा असणं आहे. तो कल्पनांचा गठ्ठा आहे. त्या समुदायालाच मनाचा मालक एकत्वाने मी म्हणतो. म्हणजे ज्याला आपण मन 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 म्हणतो ते दुसरं तिसरं काही नसून अनेक भावभावना, विचार, प्रतिमा, स्मृतिचित्रे, संस्कृती याचा समुच्चय, त्यात एक गठ्ठा असणे यालाच आपण मन म्हणतो. आणि हे मन म्हणजेच कळत न कळत आपण ज्या मनाचे मालक असतो तो मनाचा मालक स्वतःलाच मन समजतो. जेव्हा मनाचा मालक स्वतःलाच मन समजतो तेव्हा तो खऱ्या अर्थाने भावभावना, विचार, प्रतिमा, स्मृतिचित्रे, संस्कृती आणि एकंदरच सर्व आपणाला बंदीखान्यात टाकणाऱ्या, आपल्याला बंधनात टाकणाऱ्या कंडिशनिंगला म्हणजे चाकोरीला, प्रणालीला तो स्वतः मन म्हणून समजतो. आणि मन म्हणजेच आपण समजून मी आणि मन म्हणजे दुसरे तिसरे काही नसून एक स्वतंत्र चैतन्य जे भावभावना, विचार, आचार, प्रतिमा आल्यानंतर औपचारिकता, माझं तुझं, भेदभाव, संस्कृती यांच्या बंदीखान्यात पडलेलं अस्तित्व. खरं पाहायला गेलं तर मन मी म्हणजे दुसरं तिसरं काही नसून एक स्वतंत्र वाहती ऊर्जा आहे. मन म्हणजे कालच आपण पाहिलं काय की चैतन्यात देव नित्य पाही. म्हणजे हे जे वाहतं चैतन्य आहे हे वाहतं चैतन्य हाच खराखुरा सत्यत्वाने देव आहे. हे आपण कालच्या निरूपणात पाहिलं. परंतु जेव्हा माणूस स्वतःला मी म्हणतो तेव्हा तो मी म्हणून स्वतःकडे मन म्हणून पाहतो. आणि तो मन म्हणून जेव्हा पाहतो तेव्हा मनात साठलेल्या, गाठवलेल्या चित्राकृती, स्मृती, कल्पना झाल्यानंतर संस्कृती, कमी जास्त, थोर किंवा लहानपण किंवा भेदाभेद या संपूर्ण अमंगळ गोष्टीचा एक गठ्ठा अस्तित्वाचा भाग म्हणजे मन. आणि त्या मनालाच जेव्हा माणूस मी समजतो तेव्हा माणूस स्वतःलाच स्वतःच्याच बंदीखान्यात जखडून घेतलेला होतो. आणि माणूस किंवा संपूर्ण अस्तित्व तर वास्तवात चैतन्य आहे. चैतन्य बंदिवासात कसं जाईल? म्हणूनच कृष्णाला बंदिवासात टाकणं शक्य नाही. कारण कृष्ण आत्मचेतना म्हणजेच आपण हे समजत होता. तेव्हा प्रत्येक मनाने म्हणजे प्रत्येक माणसाने आपल्या मनाचं स्वरूप नीट समजून घेतलं तर मन म्हणजे एक तऱ्हेचा बंदिवास आहे, एक तऱ्हेची चाकोरीबद्धता आहे, एक तऱ्हेचं कंडिशनिंग आहे. हे कंडिशनिंग जेव्हा मनच मनाकडे पाहतं तेव्हा मीच माझ्या मनाकडे पाहतो. तेव्हा एका बाजूला माझं मन आणि मी एकच आहे. परंतु आता मन वेगळं आणि मी वेगळं असं जेव्हा आपण साक्षीत्वात मनाकडे पाहतो तेव्हा मनातील संपूर्ण चुकीच्या साठवणुकीकडे आपण पाहतो. आणि ती चुकीची साठवणूक आहे हे लक्षात आल्यानंतर ती मनातील साठवणूक मोकळी होते. आणि मन म्हणजे केवळ एक चैतन्याने रसरसलेलं, परिपूर्ण असलेलं भांड, पात्र असं पाहिलं जातं. आणि जेव्हा आपलं मन हे चैतन्याने रसरशीत असलेलं पात्र आहे हे आपल्या लक्षात येतं किंवा तेव्हा अन्यथा आपण मन म्हणजे मी समजत असतो. आता मन म्हणजे चैतन्याचं रसरशीत, चैतन्याचं उत्साहाने भरलेलं, चैतन्याचं अत्यंत प्रवाही चैतन्य रूप दर्शन हे जेव्हा आपल्याला मनाचं होतं तेव्हा मी आणि मन हे एकच आपण मानत असल्यामुळे आपण म्हणजे केवळ शुद्ध वाहती चैतन्य धारा आहोत याचं आपणाला ज्ञान होतं. आणि हे ज्ञान होताच काय होतं की मनाने स्वतःच आपल्याकडे पाहिलं किंवा प्रत्येक मीने आपल्या मनाकडे पाहिलं की प्रत्येक मीला मनरूपी बंदीखान्याची जाणीव होते. आणि तो बंदीखाना म्हणजे दुसरा तिसरा काही नसून संस्कार संस्कृतीचा, पूर्वग्रहांचा बंदीखाना आहे. ते केवळ आणि केवळ साठवणूक केलेले, चांगलं समजून साठवणूक केलेले
परंतु अत्यंत टाकाऊ अशा तऱ्हेचं द्रव्य आहे. म्हणून मनोद्रव्य हे टाकाऊ आहे लक्षात आल्यानंतर मनरूपी भांडे मनद्रव्याने मोकळे होते. मनाच्या भांड्यातील द्रव्य मोकळं झालं की मन आकाशासारखं निरभ्र आणि तेजोमय होतं. आणि ज्याचं मन आकाशासारखं निरभ्र आणि तेजोमय तो स्वतःच आकाशासारखा पूर्ण व्यापक आणि चैतन्यपूर्ण होतो. अशा तऱ्हेने मनाने मनाकडे पाहिले की खऱ्या अर्थाने मन म्हणजे काय, मी म्हणजे काय याचा बोध आपणाला होतो आणि आपणच तो चैतन्य देव आहोत याचंही आपणाला ज्ञान होतं. म्हणून एकदा का मनाकडे आपण लक्ष साधलं म्हणजे मन त्यातील द्रव्य पाहता टाकाऊ आहे, मन आणि मनोद्रव्य टाकाऊ आहे हे पाहता पाहता आपले मनाकडे दुर्लक्ष होते. मनाकडे लक्ष गेलं नाही की मनातील अन्यथा जे साचले पण असतं ज्याच्या नादी आपण लागलेलो असतो आणि मनातील साचले पण त्या कारणाने नष्ट होतं आणि मन एक अथांग अवकाश पोकळी आकाशासारखी पोकळी आहे असं दिसतं आणि त्या अथांग अवकाश पोकळीमध्ये चैतन्य दाटलेलं आहे लक्षात येतं आणि त्या चैतन्याकडे आता चैतन्य म्हणून खऱ्या अर्थाने परिवर्तित झालेल्या मनाकडे जेव्हा प्रत्येक मी पाहतो तेव्हा ऑब्झर्वर इज ऑब्झर्ड या न्यायाने चैतन्य देव बनलेल्या चैतन्याचा साठा बनलेल्या मनातील मूळ द्रव्य नष्ट होऊन आता अमन झालेल्या किंवा न मन झालेल्या म्हणजे मनाचे पूर्व स्वरूप टाकल्यामुळे मन आता अमन झाले नमन झाले आणि आता मन केवळ चैतन्याने रसरशीत अस्तित्व असं उरलं आणि त्या रसरशीत अस्तित्वाकडे जो जो पाहतो तो स्वतः अर्थातच ऑब्झर्व म्हणजे चैतन्याकडे पाहताना चैतन्याकडे पाहणारा स्वतःच चैतन्य देव होतो अशी एक अद्भुत अवस्था प्राप्त होते. आता या चैतन्य देवामध्ये किंवा आता या चैतन्य आकाशामध्ये मी तू असं वेगळेपणी काहीच उरत नाही. इथून तिथून सर्वत्र चैतन्यच पसरलेलं असतं आणि आता या आपल्या मनरूपी भांड्यात आपल्या शरीररूपी भांड्यात तथाकथित आपल्या मन आणि मी यांचा नाश झालेल्या शुद्ध अंतर्यामी निरभ्र असलेल्या अशा पडद्यावरती केवळ चैतन्याचा प्रवाह आहे हेच आपणाला दिसून येते आणि तेथेच शुद्ध अस्तित्वाने नामरूपातील देव पाहता येतो. म्हणजे मी माझे पण गेलं, माझं मन गेलं, मनाचा आशय गेला, माझ्यातील कंडिशनिंग गेलं, माझ्यातील बद्धता गेली आणि माझा मी मोकळा झालो. कारण माझा मी वाहता चैतन्याचा प्रवाह आहे निर्जरासारखा वाहणारा जैसी गंगा वाहे तैसे ज्याचे मन असा चैतन्याचा गंगेप्रमाणे वाहणारा मी एक प्रवाह आहे हे जिथे प्रत्येकाला कळतं तिथे खऱ्या अर्थाने मी आणि तू असं काही नसतंच. तर अन्यथा मी तूपणात असलेलं आणि बाहेर उरलेलं असं जे चैतन्य ते आता मी तू रहित अंतर्बाह्य एकम एव द्वितीयम नास्ती शुद्ध चैतन्य आपण आहोत याची जाण आपणाला होते आणि शुद्ध चैतन्याला जो जाणतो तो चैतन्य देवाला जाणतो आणि चैतन्य देवाची सर्व मालमत्ता किंवा चैतन्य देवाचं सर्व वैभव म्हणजे चैतन्य सत्ता ही केवळ आणि केवळ आपल्या प्रत्येकाचीच सत्ता आहे. हे जेव्हा प्रत्येकाच्या लक्षात येईल तेव्हा अनेकत्व संपेल आणि अनेकत्व संपलेला प्रत्येक माणूस खऱ्या अर्थाने एकमेव द्वितीयम नास्ती असा चैतन्य देव असेल आणि चैतन्य देव सापडतात चैतन्याचं रहस्य आपणाला सापडेल आणि स्वाभाविकच माणूस सुखदुःखातीत होईल, भेदाभेदातीत होईल आणि खऱ्या अर्थाने सर्व व्याप्त परमेश्वर म्हणून स्वतःला जाणू लागेल. म्हणून अद्वैत चैतन्यात देव सुद्धा पाही आणि अद्वैत चैतन्यात देव पाहताना आपण केवळ आणि केवळ आपल्या मनाशी संवाद साधता साधता देवत्वाकडे पोचतो. म्हणून देवत्व पाहताना देव शोधताना आपण आपल्या मनातच जी काही योग्य क्रीडा करतो, जे काही योग्य अवलोकन करतो, जे काही साक्षीत्वाचे अवलोकन करतो तीच खऱ्या अर्थाने त्या चैतन्य देवाची मना अंतर्गत किंवा अंतरंगात केलेली अनौपचारिक पूजा आहे.
आणि अशी पूजा हीच खरी सार्थक पूजा असते असं या सुभाषितामध्ये म्हटलेलं आहे. अंतःकरण ध्यान पूजनाविण अन्य त्याची पूजा नसे, म्हणून त्रिभुवनाधार परमात्म्याचे ध्यान योगे सार्थ पूजन करणे योग्य असे. म्हणजे त्रिभुवनाचा आधार जो देव आहे तो चैतन्य देव आहे. तो चैतन्य देव जेव्हा आपणामध्ये आपणाला उलगडतो तेव्हा आपणच चैतन्य देव, आणि चैतन्य देवाची पूजा करतो म्हणजे मीच माझे पूजन करतो. आता इथे मी असा विशिष्ट नसतो आणि तू असा विशिष्ट नसतो. खऱ्या अर्थाने मी तू पणाची बोळवण झालेला असा जो काही चैतन्य देव आहे तो चैतन्य देव स्वतःलाच चैतन्य देव म्हणून पाहतो आणि मीच मला गवसतो. आणि हेच ते कोहम, मी कोण आहे या शोधाचे फलित. आणि कोहमचे फलित म्हणजे एकच, मी जे शोधतो तेच मी आहे. जसं ऑब्झर्वर इज ऑब्झर्वड त्याच पद्धतीने सीकर इज द सॉट. खऱ्या अर्थाने आपण नीट शोध घेऊ तर आपण ज्याचा शोध घेतो तो शोध आपणातच येऊन पूर्ण होतो. म्हणजे देवाचा शोध घेणारा देवच असतो. चैतन्य देव पाहू इच्छिणारा सुद्धा चैतन्य देवच असतो. हे जेव्हा आपल्या अंतरंगात आपणाला उमसते किंवा ज्याला आपण म्हणतो समजते तेव्हाच खऱ्या अर्थाने चैतन्य देवाची सार्थ अंतरंग पूजा साधली जाते. म्हणून अंतःकरणात ध्यान चिंतन निधिध्यासन आणि निवेदनाद्वारे चैतन्याचीच पूजा जेव्हा चैतन्य करू लागतं तेव्हा मी मज मेलो, म्हणजे मी माझं असं वेगळे पण मेलं. मी मज मेलो तू तुझं होऊन उरलो. म्हणजे मी गेला आणि तू राहिला. म्हणजे व्यक्ती गेली आणि अव्यक्त देव राहिला, परमेश्वर राहिला. आणि अव्यक्त देव हा देह पातळीला गुण पातळीला अव्यक्त असला तरी चैतन्य म्हणून सर्वांना प्रकाशित करणारा सर्व प्रकाशक असा आत्मदेव म्हणून आहे. आणि तो आपणाला आपल्या ध्यानामध्ये गावणं हीच खरी चैतन्य देवाची सार्थक पूजा अर्थासहित समजलेली आणि त्यामुळे पूजेचं सार्थकत्व लाभलेली अशी ही सार्थक पूजा म्हणजे चैतन्य देव हाच सर्वत्र आहे समजून त्याची पूजा जेव्हा आपण करतो तेव्हा देवाला पूजतो. इथे सर्व काही दिव्यत्व आणि देवच आहे. इथे असुरी पण नाही, इथे माणूस पण नाही, इथे वेगळे पण नाही. इथे त्रिखंडात व्यापून देवच उरला आहे हे लक्षात येतं. म्हणून आता अद्वैत चैतन्यात देव सदा पाही हे काव्य ऐका. देव देव म्हणती ऐसा असे कारे कोणी, विचारी म्हणा तू तुझ दिसे कारे कोणी. तुम्ही जगी जेथे देव कैसा तेथे, द्वैत द्वंद्व जेथे नांदे देव कैसा तेथे. देव पाहण्या आधी मना तू तुझ पाही, ध्यान चिंतनात मना तू नित्य राही. ध्यान चिंतनी रमता देखे सहज भावे, सहज भाव चिंतनात मना न मन तू राहे. निर्भाव निर्विचार निर्बीज तू अससी, आता मन म्हणून कैसा तू उरसी. मनाना उरसी मी ऐसा नससी, मी जेथ नाही तेथ तू कैसा राही. मी तुझेत नाही तेथ देव सदा पाही. अद्वैत चैतन्यात देव सदा पाही. असा हाच अद्वैत चैतन्यात स्वामी स्वरूपानंदाना परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंदाना हाच तो चैतन्य देव किंवा वासुदेव सर्वत्र भेटला. त्याचा उल्लेख संजीवनी गाथेत अभंग 151 मध्ये आहे. तो अभंग पहा. म्हणजे अन्यथा नारायण पाटणकर लिखित कठीण वाटलेले काव्य फारच सोप्या पद्धतीने स्वामी स्वरूपानंदाने ते जे प्रकट केलेले आहे त्याचा आस्वाद घ्या. एक वासुदेव नांदे चराचरी, त्या विण दुसरी वस्तू नाही. वासुदेव येथे वासुदेव तेथे,
व्यापितो सर्वाते वासुदेव, व्याप्त तो व्यापक, सर्व सर्वात्मक, सर्वातीत एक वासुदेव, ध्याता ध्यान ध्येय वासुदेवमय, एक तो अद्वय स्वामी म्हणे. म्हणजे ध्यान करणारा ध्याता, ज्याचे ध्यान करतो तो ध्याता ध्यान रूप होतो. आणि शेवटी ध्याता आणि ध्यान ध्याता ज्याचं ध्यान करतो ते ध्येय, म्हणजे ध्याता ध्येयाचं ध्यान करतो. आणि शेवटी ध्याता ध्येय आणि ध्यान ही एकच सद्वस्तू, म्हणजे एकच चैतन्य देव उरतो. त्या चैतन्य देवाला स्वामी स्वरूपानंदाने वासुदेव म्हटलेले आहे. वासुदेव याचा खराखुरा अर्थ आहे, या जगात सर्व जी प्राणी मात्र जीव मात्र आहेत, त्या प्राणी मात्रांना जीव मात्रांना काही ना काही वासना असते. वासनापूर्तीसाठी त्यांची जी धडपड चालते त्याला जीवांची धडपड किंवा जीवन म्हणतात. म्हणून जीवनामध्ये जीवांची वासनापूर्तीसाठी जी धडपड चालते त्या धडपडीला जीवन म्हणतात. परंतु हे जीवन त्या वासना पूर्ण करण्याचा प्रयत्न, त्यातील काही वासना पूर्ण होणं, काही अपूर्ण राहणं, याचा अर्थ एकच आहे की प्रत्येक जीवाला जे चैतन्य दिलेलं आहे त्या चैतन्याच्या योगे प्रत्येक जीव आपल्या वासना पूर्ण करण्यासाठी धडपडत असतो. परंतु त्या वासना पूर्ती हो किंवा वासनेची पूर्ती न हो, याच्या पाठी जे तत्व आहे ते चैतन्य आहे. म्हणून वासनांचा देव, देव म्हणजे दिव्यत्व असलेला म्हणजे चैतन्य, म्हणून वासनांचा देव तो वासुदेव. आणि त्याच वासुदेवाचे, त्याच चैतन्य देवाचे आपण खऱ्या अर्थाने अद्वैत चैतन्यात देव सदा पाही असं आपल्या काव्यात वर्णन केलेलं आहे. आणि तेच वर्णन स्वामींनी समजण्याला सोपं अशा पद्धतीने वासुदेव म्हणून त्याचं वर्णन केलेलं आहे. एक वासुदेव नांदे चराचरी, त्या विन दुसरी वस्तू नाही. वासुदेव येथे वासुदेव तेथे, व्यापी तो सर्वाते वासुदेव, व्याप्त तो व्यापक, सर्व सर्वात्मक, व्याप्य तो व्यापक. व्याप्य म्हणजे व्यापलेला आणि व्यापक म्हणजे व्यापणारा. व्यापणारा, व्याप्य म्हणजे व्यापलेला आणि व्यापक म्हणजे व्यापणारा, म्हणजे करता आणि करता जे करतो ते, म्हणजे व्याप्य आणि व्यापक म्हणजेच परत ऑब्झर्वर आणि ऑब्झर्वर. तसंच ऑब्झर्वर आणि ऑब्झर्व एकच असतात. तसं व्याप्य तो व्यापक, सर्व सर्वात्मक म्हणजे व्याप्यच व्यापक झालेला आहे. आणि व्याप्य व्यापकत्व संपून सर्वात्मक सर्वत्र उरलेलं वासुदेव रूपी चैतन्य देव रूपी अस्तित्व इथे आहे. म्हणून ध्याता ध्यान ध्येय वासुदेवमय. म्हणून ध्याता ज्याचं ध्येय करतो ते स्वतः, ध्याता ज्याचं ध्यान करतो ते ध्येय, म्हणजे ध्याता ध्येयाचे ध्यान करतो. आणि ध्याता ध्येयाचे ध्यान करता करता ध्याता ध्येय नष्ट होते आणि केवळ सर्वत्र ध्यान उरते. आणि केवळ सर्वत्र जे ध्यान उरते तोच ध्यानाचा विषय, म्हणजे तोच चैतन्य देव, तोच वासुदेव, हे इथे स्वरूपानंदांनी स्पष्ट केलेलं आहे. तर असा हा अद्वय म्हणजे दुजेपणे नसणारा केवळ एक आणि एक चैतन्य देव वा स्वामी स्वरूपानंदांच्या भाषेत वासुदेव आहे. त्याचे मनन चिंतन निधिध्यासन व त्यालाच सारे काही सांगणे, आत्मनिवेदन करणे हीच त्याची सार्थक पूजा ठरते. अस्तु, धन्यवाद. तेव्हा हा वासुदेव वा चैतन्य देव आपण अद्वैत चैतन्यात देव सदा पाही या काव्यातून समजून घेतला. आणि हाच अद्वैत चैतन्यातला चैतन्य रूपी देव म्हणजे वासुदेव, तो स्वामी स्वरूपानंदांच्या अभंगाती आपण पाहिला. काही दिवसापूर्वी एका छोट्या खाणी काव्यात आपण म्हटले होते, देव नाही ऐसी जागा कोठे कैसी. जिथे देव नाही अशी जागाच या विश्वात अस्तित्वात नाही. म्हणून सर्वत्र देव आहेच, सर्वत्र वासुदेव आहेच, सर्वत्र चैतन्य देव आहेच आहे. फक्त त्याला पाहणारा जो आहे तो स्वतःला जोपर्यंत वेगळेपणी माझे तुझेपणात पाहतो तोपर्यंत हा चैतन्य देव, हा वासुदेव आपणाला जाणवणार नाही, दिसणार नाही.
एकदा का तो जाणवला दिसला तिथे केवळ आणि केवळ देव दिव्यत्व चैतन्य देव आणि वासुदेवच आहे. इथे सर्वात्मक वासुदेवच आहे आणि देव नाही ऐसी जागा कोठे कैसी हे जे आपण म्हणतो त्याचाही बोध इथे होईल. म्हणून अद्वैत चैतन्यात ज्याला देव पाहता आला त्यालाच ध्यानाद्वारे चिंतनाद्वारे त्या चैतन्य देवाची वासुदेवाची सार्थक पूजा करता आली आणि त्याच्याच जीवनाचे खरे सार्थक झाले असे समजायला हरकत नाही. इतकं सारं निवेदन करून प्रस्तुत प्रसंगी आजचं जे निरूपण आहे अद्वैत चैतन्यात देव सदा पाही येथेच संपन्न होत आहे. अस्तु धन्यवाद. सुदिन सुप्रभात.